ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडामोडी घडल्यात आपण ते बघूयात. अर्जुन आणि चैतन्य प्रियाचा पाठलाग करतात. प्रिया पुढे रिक्षामध्ये चाललेली असते, तर इकडं साक्षी आणि सचिन यांची पुन्हा गाळाभेट होते. खूप खोदून विचारल्यानंतर मला कसलं टेन्शन आहे असं साक्षी सांगते आणि महिपत हे माझे वडील आहेत, मामा नाही असं ती कबुली देते. मी साक्षी शिकरे आहे हे देखील ते सर्व त्याला सांगते. प्रियाचा पाठलाग करता करता ते वकिलांच्या ऑफिसपर्यंत पोहोचतात. प्रिया जेव्हा आतमध्ये जाते त्यावेळेस अर्जुन सर्व चोरून ऐकत असतो. इकडे कल्पनाला दूध आणू का असं विचारल्यानंतर रविराजला ती नाही बोलते. मात्र पाठीमागून सायली लगेच दूध घेऊन येते आणि आता तुला दूध प्यावाच लागेल कारण तुझी लेक दूध घेऊन आली आहे असं रविराज बोलतात. तसं हसत हसत ती सर्व दूध पिऊन टाकते. आता खूप माझा विश्वास आहे तुझ्यावर, मला तू साथ देशील का असं ही साक्षी विचारते. त्यावेळेस गाळाभेट घेऊन तो पुन्हा सांगतो की मी तुला 100% साथ देईल. प्रिया निघून जाते त्यावेळेस अर्जुन आतमध्ये जातो आणि त्या वकिलांना भेटतो. ही कसली केस घेऊन आली होती असं विचारल्यानंतर एका मैत्रिणीची डायव्हर्स केस आहे असं सांगतो. त्यावेळेस अर्जुन हे सर्व खोटं आहे, ते नक्कीच आपल्याला तिने बघितलं आहे असा अंदाज वर्तवतो आणि ते दोघे तिथून निघून जातात. त्या ऑफिसच्या पाठीमागून प्रिया समोर येते आणि कशी गुगली दिली असं मनात विचार करून हसते. इकडे गौऱ्या करण्यासाठी ती शेण आणते आणि गौऱ्या थापत असते. त्यावेळेस सर्वजण तिला बघून खिल्ली उडत असतात. मात्र अश्विन तिची साथ देत असतो आणि अश्विन देखील हसत हसत सर्वनाथ सोड, तुला जमणार नाही असं बोलत असतो. पण पूर्णाजीने सांगितलेलं काम मी करेलच असं ती खूप जिद्दीला पेटलेली असते. आता वाद कशी करायची ही सायली अर्जुन शिकवत असते. त्याच वेळेस तिथं कल्पना येते आणि हसू लागते. त्यावेळेस झाली वाद असं विचारल्यानंतर सायली तिथून लाजून निघून जाते. होळीची तयारी चालू असते. होळी पेटवली देखील जाते. आता सर्वजण पूजा करतात आणि एकेकाचा नंबर घेऊन पूजा केली जाते. त्यावेळेस ही प्रतिमा देखील पुढे येते. तिला आगीचा काही त्रास होत नसतो, पण ती पुढं गेल्यानंतर मागं खुर्चीला आदळते आणि तिला चक्कर येऊन ती खाली पडते. त्यावेळेस अश्विन तिला चेक करतो. आपल्याला इमिजिएटली हॉस्पिटलाइज यायला करावं लागेल असं सांगण्यात येतं. तसं तिला हॉस्पिटलमध्ये केल्यानंतर HB खूप कमी आहे असं सांगण्यात येतं आणि ब्लड द्यावं लागेल असं देखील हा अश्विन बोलतो. त्यावेळेस O निगेटिव्ह ब्लड ग्रुपचं फक्त तन्वी आहे